हो बाई आलो. काय करू राहिली बा? अरे वा, दादा आणलं ते बा काहीतरी चांगलं खायला. काय ते सकाळपासून तेच ते खाणं माहित जीवावर आलं. काय आणलं रे दादा खायला? बाबा याच्यात काय आहे? अहो पिंके, त्याला आजीनं ते हे दिलं चिंचाचे गोळे आणि लगे बोरं दिले. काय किती मोठे बोरं दिले. घे जे खाय, नाही तर आईले उकडायला लाव, मस्त उकडून खाय. मीठ टाकायला लावलं जसं त्याच्यात, मस्त लागतात. हा, काय दिलं मोठं आजीनं? तो बोरं आणि चिंचा. चांगलं तर द्यायला लागत होतं काही. म्हटलं काहीतरी चांगलं झालं खायला. हाय तसाच आहे कंजूस बायको सारखा. अरे बापरे, बोरं चिंचा मला तर बोले आवडतात. मी आजच आईली उकळायला लावतो, मस्त मीठ टाकून उकळायला लावतो बोरं. का रे बाबू, झालं मग सगळं? हा, समाल एकदम पद्धतशीर पोस्ट झाला का? हो बाई, सगळं पद्धतशीर झालं, मस्त. काही शांततेत काम झालं. मला गेलं साजरा आहे स्वभावानं, असं काहीच नाही, घमेंडी नाही, काही नाही. आता आपल्या संगत बा साजरा बोलला. मनोहर होताच मध्यस्थी करेली, त्यानं दिली व एक करून लाईक घेतलं आणि म्हणे पटलं आणि माल जर कटला म्हणे तर मी पुढच्या महिन्याला ऑर्डर देईन. मी म्हटलं बरोबर आहे बा. मग सांगितलं नंबर. आता मी फोन घेतला तर लगे फोन घेतला, नंबरही देऊन दिला. म्हटलं बा पहिले तुम्ही मनोहरच्या फोनवर करता, नाही तर याही नंबरवर केला तर चालते. अरे खायला काय आणलं ते तर सांग. अशा आता ती कशालाच का? अव खायला आणले ना तुले, बोरं आणले, चिचा आणल्या. घे ना, लहानपणी तर भली ते बोरं चिचायचे बाटके घेऊ घेऊ खात जायस, बोरं उकडू उकडू खात जायस. घे काय बोरं घे. काहीतरी चांगलं तर आणायला लागत होतं रे. त्याची चान बोरं खाखो लहानपण गेलं, आता बी तेच खाल्ला होतं काय. बरं ते जाऊ दे. का रे बाबू, त्याने काही ऍडव्हान्स दिले का तुला पैसे? हा, काही जसे 2-4 हजार का होईना ऍडव्हान्स दिला का? अहो बाई, 5,000 रुपये दिले त्यानं आणि लगे 5,000 रुपये मग दिन म्हणे माल कटल्यावर. तर 10,000 झाला ना माल. हो, 5,000 रुपये आतून दिले आणि मग अर्धे पैसे म्हणे माल कटल्यावर. म्हटलं बरोबर आहे बा, 5,000 दिले ना म्हणून तर मग मी 2,000चा पण घेतला. आता 2,000चा फोनात काय रे? साजरा कोण नाही घेतला? 2,000चा फोन कोणत्या काळात जगतो दादा? 2,000चा फोन घेत तरी असते का कोणी? बाई बाई घेतला का फोन? बरं झालं माय, नाही तर मग फालतू फोन करायला कोणाच्या घरी जायला की नाही तर शांताबाईच्या घरी जायला की दुसरं कोण करू देते माय फोन. आणि आपली फोन आली की त्या बाईले घरा लोक यायला लागत जाय. बरं झालं बाई घेतला फोन. हो वहिनी, 2,000चा घेतला त्यानं. सांगा 2,000च्या फोनात काय येते काय जुन्या काळातला? बटन दाबू दाबू हलो हलो करा. अरे काही जरा स्मार्टफोन घ्यायला लागत होता, टच स्क्रीन वाला. बाई अशा 5,000 रुपये दिले मला त्या फोनग्यावाल्यानं. 5,000 उधार ठेवले, त्यातला का मी 15,000चा फोन आणू का? 2,000चा ठीक आहे मला फोन. मला काय फोन येणे आणि मला फोन करणे, लावता आला आणि घेता आला की झालं. मग घेऊ पुढे मागाचा. पिंकी 12वीत गेली की हो पिंके, मग घेऊ की नाही? आता हाच बरा आहे आमच्यासाठी. नाही मग बरं केलं. 2,000चा फोन का स्वस्त झाला का बापा? बरा झाला. आपल्याला काय फोन येणं फोन जाणं. आणि का म्हणून आलता का? हो बाबा, माया पहिले हजर होता तो तिथं. आणि तो आल्या आईनं बोरं आणि चिंचा दिल्या. लय मोठी गिफ्ट दिलं वहिनी तुम्हाला तुमच्या आईनं. माहेरातून काय आलं वहिनीच्या? उघडून पहा काय आलं. बोरं चिंचा. काय हो माय, बसली की उन्हाळ्याभर ते बोरं जमा करत आणि लागे चिचायचे वाटकुले जमा करत. माय बाई हो, कायलेच दोघं करत राहते रिकामे धंदे. तिला म्हणतो ना काही गरज नाही. आई याच्यात तर वाटा बी आहे, तो वाटाही दिला आधी ना. काय हो, बसलीशी हातानं करत. तिला म्हणतो ना करत नको जात जो. दिवाबत्तीच्या वाटा मला करता येतात ना, द्यावी देते करून. देऊन देऊन कायच देतील. ते कापसाच्या वाता आणि ते फुकटचेच बोरण, फुकटच्या चिंचा आणि ते इथंच यायले मोठेपणा. जसं काही काही लय मोठे गिफ्ट झालं 2-3 लाखाचं असं दाखवून राहिले आमच्या वहिनी तर. बाबा मला फोन दाखवा ना. फोन कुठे आहे? खिशात आहे का तुमच्या? या थैलीत तर नाही. अव त्याच्यातच काय तो डब्बा नाही का? त्या डब्यात आहे ना. काय आहे का डब्यात? मला खिशात आहे फोन. डब्यात पाहतो तर काय उघडते. का रे बाबू मनोहर, आला का? हो बाबा, बस काम झालं आणि मग निघालो. सबन पद्धतशीर झालं. मालकाची भेट झाली का मग? हो, मालकाची भेट झाली आणि लगे त्यानं अर्धे पैसे दिले, अर्धे राहू दिले. 5,000 दिले आणि 5,000 राहू दिले. 5,000 म्हणे मालिकले अर्धी म्हणे. आणि माल जर कटला व्यवस्थित सबन झालं पद्धतशीर तर सांगेन म्हणे पुढच्या महिन्याची ऑर्डर. अरे लेख, बरं झालं मग. का रे मग तुले तर म्हणलं होतं की येता येता फोन बी घेऊन येजो. कसं आता कोणाचे फोन घेऊन येतात बाबू, त्याला बी नंबर दिला असता आपण त्या मालवाल्याले. फोन घ्यायला लागत होता ले का? बाबा, दादानं फोन घेतला ना 2 लाखाचा. हा, 2 लाखाचा? बाबा तिच्या नादी नको लागू, तशीच करते ती.
मी 2,000चा फोन घेतला म्हणून मला ती हिनवून राहिली की 2 लाखाचा घेतला, 2 लाखाचा घेतला. तर बाबा आपल्या जो पैसे जास्त नाहीत, आपण काय गुडगुड करा. हा, तिची काय गोष्ट अलग आहे बा, पैशावाल्याची गोष्ट अलग असते. आपण आपले अंतरून पाहून पाय पसरा. बरोबर सांगितलेलं का, हे सूत्र ध्यानात ठेवजो. अंथरून पाहूनच पाय पसर, म्हणजे तुले कमी पडणार नाही. 2,000 कमावले का, त्यातला 1,000 खर्च करा. मी तर म्हणा 500 रुपये खर्च करा आणि बाकीचे जमा ठेवा. माहित आहे ना कशी पंचायत होते मग पैशाची. आणि सारे सोंग घेता येतात माणसाले, पैशाचं सोंग घेता नाही येत बरं. बाबाजी मला आजीनं पाना काय दिलं बोरं दिले, चिचा दिल्या आणि लागे आईले दिवा लावायसाठी वाताही दिल्या, देवाजवळ दिवा लावायसाठी. अरे लेख, चाल मग जाणं बोर उकळणं. जाय श्रावणी दिदीले देजो, त्या बाईले देजो बोरं खायले. तिले दाखव किती साजरा लागतात खायला. तर मीठ टाकजो सुनबाई, मीठ टाकून उकड साजरे आणि दिले करेले खायले. त्या आशीले देजो, तिले लहानपणी तर भल्ले आवडत. ते टपराईवर घेत जाय बोर इकत. तो टपराईवाला येत जाय आशे, आठवते का व? आ, घरचे टपरा नेत जाय आणि लागे ते बोर घेऊन येत जाय उकळलेले. एक दिवस तर तिच्या मायनं चांगलं कांडलं होतं. हिनं राजनावरचं झाकणच नेलं होतं त्या बोरावाल्याला द्यायले. हो का बाजी, अजून अजून सांगा ना मला काय काय करत जाईल लहानपणी ते. मला तर खूपच राग होते, असं नको करू तसं नको करू. सांगा ना तिच्या जरा गोष्टी. सांगीन दही पारून सांगीन ना. आता मामा आला, आता जेवा खावा निजा रात होती आता. मग सकाळी दुपारून सांगीन. हा, नाही हो बाबा, मी जातो म्हटलं. आता आता हा आला सकाळी व काय तर निघतो म्हटलं मी बी आता. आता जात का तू? संध्याकाळची आता रात नाही झाली, सकाळ सकवून जाणं, चहा पेन चालली जाय. हो बाई, सकाळ सकवून जाऊ ना. हा, आता मी बी आलो तिकडून थकलो नशीन मी आता. हा, आणि सकाळ सकवूनच नेंद तुला तुले चहा पिली की बस आपण चाललो जाऊ. नाही रे बापा, लय लांबून राहिला नाही एक दिवस. हा, तर जवळ येईन ना मला शोधत. अहो मग येऊ दे ना, पाहुणेले पाहुणचार करू. मग तर फारच सुध संगत देतो पाठवून मग मी तुले त्याच्या. आबाजी सांगा ना, आईच्या गोष्टी सांगा ना लहानपणीच्या. ए श्रावणी, थाकू नको जास्त. माझ्या कुठल्या लहानपणीच्या गोष्टी का? मी खूप शहाणी होती, इंटेलिजंट होती, समजदार होती, हुशार होती, स्मार्ट होती, ब्युटिफुल होती. खूप छान मुलगी होती मी, सर्व गुण संपन्न. हाव बाई श्रावणी, तर आईनं सांगितलं की नाही आता हे सबन यातलं काहीच नव्हती ते. बस तुला सांगतो. बाई सतू जा ना सकवून, आता सकवून चहा पेन जाय. आता कुठं जातं व रातची. हा, काही नाही होत सकाळ सकवून जाय, काही नाही म्हणत पाहुणा. मी सांगतो. हो, सांग ना इले गोष्टी जशा. हा, सांगिले लहानपणीच्या मायच्या गोष्टी सांग. तुझी होतीची माय तर अव श्रावणी बाई, तुला सांगतो साऱ्या गावाला हन्यास आणला होता हिनं. कोणाच्याही दारात काही भाऊ घालो, तुही माय मूठ बरेन घेऊन ये. आणि मग त्या गावातल्या बाया मारे येत घरी, आणि तो आजीच्या नावानं ओतूनच कल्ला करत जात. ओ सत्यभामा बुडे, ओ सत्यभामा बाई करत. आणि तोही पोरगी कुठे गेली, आणि तिनं माया घरच्या वळ्या आणल्या, आणि तिनं माझ्या घरचे पापड आणले. तिनं माझ्या घरचं काही काही उचलून घेऊन ये नाव नसतेच घरावर कुठे. आणि शाळेत पाठवलं की सकाळून घेऊन जाव बाबा मी. तर आजीनं लय भांडू मासंगीचं नाव टाकलं होतं शाळेत. त्या वागती काही एवढं नव्हतं मले बी शाळेचं महत्व खरं सांगतो. पण तो आजीनं नांदा लावू या आशीले शाळेत टाकलं होतं. इले बी सकाळून शाळेत घेऊन जाव बाई. तो मास्तर इले घरी आणून देत जाय, काऊन की त्याचं डोकं इतकं खात जाय हे. आई तर म्हणते की मी खूप हुशार होती शाळेत. हो रे बापा, मी हन्यास आलतो त्या मास्तरले बोरण. हे तुरीच्या शेंगा नेऊन देऊ किती खेप तर मी भेंड नेऊन दिले, शेंगा नेऊन दिल्या. नाही तर तो निराईले बसूच ना दे ना शाळेत. ता वागती गुरुजी होता, काय ना होतं असं तो त्या मास्तरचं. आता तर मी म्हणतो रिटायर बी झाला अशी. पण आशीची याद जरूर काढत असेल तो. ज्या नाही त्या लेकरा संग हे भांडे आणि लागे घरी लढत पोहत चालली. दिवसभर त्या नदीवर बोरा आणले बोराईवर
चिचा आल्या की चिचा आणायले, आंब्याच्या सीझन मध्ये निरा आंबे चोऱ्याले. एकदा तो त्या दयारामच्या रखवाली काय त्याचा बुडाच होता वावरात. अशी ले काडी फेकून मारली व 3 ठिकाणी पडली आहे अशी. बाबा तुम्हाला चहा घे प्यायचं नाही आहे का? तो दादा आता चला वहिनी तुम्हाला काही समजत नाही का? हा दादा आता आला तिकडून आणि त्याला काही चहा नाही दिला काही नाही बसले तिथं त्या बाबाच्या गोष्टी आहे का? मला काही नाही करायला लागत माय मी काही ऐकलं नाही बरं बाय मी चालली माय चहा करायला ऐका पट्टा हो तुम्ही आट्याची करामत ऐक पिंके तर आट्यात सारखी होती हो तू न पक्की तर आट्यासारखी झाली हे बी हिंडत नाही का मामाजी उन्हा भर हिना निरा ते बोरण चिचा आणि ते आंबे लहान किती खेप गेली आंबे चोरायले आ पिंके तू पण जात होती का मला ने न ग मला ने ना आंबे चोरायला मी पण येते ना अरे बुकी बसनो असं म्हणतं काय ते आंबेवाले घरी येते ना मारत. आंबे चोरायले म्हणत नसतात. आंबे मी आणतो इकत बाजारात आली इकेल काही नाही झाला लागत कुठे वावर येईन हिंड्या लागत. का बाबा हे अशी कशी एकदा येणं साऱ्या गावातून दिंडी काढली होती. अव श्रावणी तुला सांगतो ते जुन्या काळात राज नव्हती राजनाईवर की नाही खापराच्या झाकणं ठेवत जात जाय त्या दोन खापरं घेत जाय हातात आणि चालली साऱ्या गावातून इठल करत हे नीचे दसतींनी चालल्या साऱ्या गावातून दिंडी काढत ज्याच्या राजनावर दिसलं त्याच्या राजनावरचं झाकण उचलत आणि ते टाळ म्हणून वाजवत साऱ्या गावात हिंडत. माय बाई हो अशा पहिलेच करामती होत्या हो अहो मी ना तुला सांगतो का बाबा हिची सायकल शिकायची मजा. अहो मी सायकल घेतली होती तर माझी सायकल लागे स्वतः चालवे मी शिकतो आणि लागे मोठी चालली सायकल घेऊन मोठी माय तर ती पाणी काढून राहिली ती राजनाथलो आणि ही गेली सायकल घेऊन धड मोठी मायच्या अंगावर मोठी माय किती कल्ला करीत मेली व माय कंबळलं मोडलं व माय अशी काही हातात लागते मग अशी निर सायकल टाकून पिंग पाहिली अशी चांगला ना. तुम्हाला आज काही दुसरं कामं नाही वाटत आहे ना? चालली मी मला काही जेवायला लागत नाही रात्री चांगलं कर सांगते पिझ्झा बर्गर तर खाईल मी नाही तर खात नाही. अरे बापा खायावून गोष्ट काढली असे त्या म्हणून हिचे खायचे चोचले अशी खायले लहानपणीपासून चटकेला आहे बरं. दूध ना पे हे दुधावरची साय खात जाय हिची माहिती मांजरच म्हणे दुधावरची साय नेहमी संपेलच असे ना इकून आली तिकून आली की खाऊन टाकी तिची माय करे आता दुधा सायल ती कुठे गेली मी म्हणून खाल्ली मांजर न. आता बस झालं बरं माझ्या तुझं नको करू ना काय ते सांगू राहिले ते वहिनी हसते ते श्रावणी हसते बाबा मले ती पिंकी हसून राहिली. हसू नका रे कोणी हशा हाताला अजिबात हसायचं नाही तोंडावर हात ठेवा हसा फुटू नका देऊ बाहेर.